ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. निवडणुकीत मी 10 ते 12 कोटी खर्च केले. अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा मोठा दावा. प्रतिज्ञापत्रात खर्च 23 लाख दाखवला. सोळंकेंनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिली का, असा सवाल उपस्थित. निवडणुकीत मर्यादितच खर्च केला, लाख बोलायचं होतं, 10 कोटी चुकून बोललो, प्रकाश सोळंकेंचं स्पष्टीकरण. सरकारमध्ये सर्वाधिक निधी अजितदादांकडील विभागांना. विधानसभेत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तुम्ही कितीही भांडणं लावा, मात्र ती लागणार नाहीत. अजितदादांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर. ज्या ठिकाणी सोसायटीनं परवानगी दिली नाही तिथे बियर बारसाठी परवानगी देऊ नये. भोसरीचे आमदार महेश लांडगेंची विधानसभेत मागणी. तर दारूच्या दुकानांसाठी गृहनिर्माण सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असेल. अजित पवार यांची विधानसभेत घोषणा. शासकीय गोदामातून धानाची परस्पर विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांना अजितदादांचा विधानसभेत दम. गडचिरोली इथे राईस मिलच्या माध्यमातून तांदळाच्या व्यवहारात अनियमितता, काळाबाजार होत असल्याची लक्षवेधी सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले यांनी मांडली. मुख्यमंत्र्यांचा मोबाईलवरून सर्व अधिकाऱ्यांनी योजनांवर थेट वॉच. यासाठी सुसज्ज सीएम डॅशबोर्ड तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं उद्घाटन. आशिष शेलार यांचीही उपस्थिती. कुणालाही सरसकट भुंग्याची परवानगी देणार नाही. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. 55 डेसिबलचं उल्लंघन करणाऱ्यांना पुन्हा कधीच परवानगी दिली जाणार नाही. मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. सौर ऊर्जेवर आधारित विजेसाठी राज्याची स्वतंत्र नवीन योजना आणणार. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. वीज दरवाढीबाबत आमदार मुरजी पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्य सरकारची लोकप्रिय आनंदाचा शिधा योजना अखेर बंद. राज्यातील 1,63,00,000 शिधापत्रिकाधारक या योजनेचा लाभ घेत होते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आनंदाचा शिधा, तीर्थयात्रा योजना सुरू केल्या होत्या. संजय राऊतांची सरकारवर टीका. गोरगरिबांच्या योजना बंद करण्याचा सरकारचा डाव. विजय वडेट्टीवारांचा आरोप. अर्थसंकल्पातल्या तरतुदींवर विरोधी पक्षांची टीका. शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांनी घेतला. शिंदे विरुद्ध फडणवीस हा वाद प्रामुख्यानं अधिवेशनात पाहायला मिळतो. यातून राज्याचं नुकसान. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. भोंगे आपण बंद करू, पण सकाळी 9 वाजता वाजणाऱ्या भोंग्यांचं काय करायचं. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची नाव न घेता संजय राऊतांवर मिश्किल टीका. लाडक्या बहिणींसाठी 46,000 कोटींची तरतूद केली होती, मात्र त्यातील 33,000 कोटी रुपये खर्च झाले. आता अर्थसंकल्पात 36,000 कोटींची तरतूद. याचा अर्थ आणखी 50 लाख महिला कमी होणार. भास्कर जाधवांचा सरकारवर निशाणा. हातात गाजर घेऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. सरकार लाडक्या बहिणींना विसरलं. विरोधकांची घोषणाबाजी. संभाजी महाराजांच्या मूर्तीसह अमोल मिटकरी विधान भवनात. संभाजी महाराजांचं तैलचित्र विधान भवन आणि मंत्रालयात लावण्यात यावं यासह विविध मागण्यांच्या बॅनरसह मिटकरी, आमशा पाडवी, हिरामण खोसकर विधान भवनात दाखल. विधान भवनातील कर्मचारी तुटवड्याचा प्रश्न सुधीर मुनगंटीवारांकडून विधानसभेत उपस्थित. रिक्त जागा कधीपर्यंत भरणार. मुनगंटीवारांचा विधानसभा अध्यक्षांना सवाल. नंदुरबार जिल्ह्यातील काही गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचलेली नाही. आमदार आमशा पाडवींनी विधानसभेत मांडला मुद्दा. येत्या काळात वीज पुरवठा केला जाईल. मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची गरज. अंबादास दानवेंचं विधान परिषदेमध्ये वक्तव्य. कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला. दानवेंची माहिती. 8 वर्षांपासून पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाचा दिलासा. राज्यातील 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती, तर राज्यात लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदांची नियुक्ती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. पुण्यात माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील शववाहिका खरेदीचा गोंधळ उघडकीस. 35 कोटींच्या 100 शववाहिका धूळ खात पडून राज्यातील पालिकांना या शववाहिका देण्यात येणार होत्या. मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या नितेश राणेंच्या भूमिकेचं खासदार नरेश म्हस्केंकडून समर्थन. झटका मटण सुरू झालं तर नक्की ते मटण विकत घेणार. म्हस्केंची प्रतिक्रिया.
कुठून मटण घ्यायचं हे आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण? जितेंद्र आव्हाडांचा नितेश राणेंना सवाल. मुद्दाम नवीन वाद उकरून काढले जात आहेत, आव्हाडांचं टीकास्त्र. नितेश राणेंच्या वक्तव्याला एवढं महत्व का देता? रईस शेख यांचा सवाल. तर वक्तव्य करणं सोपं, त्यांनी GR आणावा, शेख यांची मागणी. प्रशांत कोरटकरांना दिलासा नाहीच, उद्या कोर्टात कोरटकरांच्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी कोरटकरांनी उपस्थित राहावं की नाही या संदर्भात होणार निर्णय. कोरटकरांचा वकिलामार्फत नागपूर पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्यासाठी अर्ज. जीवाला धोका असल्याचं पोलिसांना दिलं कारण. माझा कट्ट्यावर सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांना धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंकडून प्रत्युत्तर देत खंडन. धनंजय मुंडेंच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब, अजय मुंडेंचं स्पष्टीकरण. आवादा कंपनीला धमकी, जगमित्र कार्यालयासह सातपुडा बंगल्यावरूनही आली. या प्रकरणी धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, अंजली दमानी यांची मागणी. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर 307 आणि 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल करा. यामधील एक केस ही केच तर दुसरी केस माजलगाव कोर्टातली आहे, अंजली दमानी यांचा दावा. वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडे तब्बल 6 वेळा खंडणी मागितली. कंपनीच्या अधिकाऱ्याचा आरोपपत्रातील जबाब ABP माझाच्या हाती. सतीश भोसलेची गाडी बीड पोलिसांनी जप्त केली. गुन्हा दाखल होऊन 4 दिवस झाले तरी सतीश भोसले हा फरारच. आमदार प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीयाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. माजलगावच्या तत्कालीन तहसीलदार गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचे कृषी पंप जप्त करण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा सोळंकेंचा निकटवर्तीय सुशील सोळंकेची प्रशासनाला दमदाटी. मारहाणीचा विषय 1.5 वर्षांपूर्वीचा विषय भरकटवण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. पीएनं केलेल्या मारहाणीवरून आमदार क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण. आदित्य ठाकरेंनी घेतली मंत्री पंकजा मुंडेंची भेट. पुणे आणि मुंबईतील पर्यावरणीय समस्यांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती. कल्याणमधील शीळ तळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईकांचा विरोध कायम. नाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. गावांच्या समावेशामुळे महापालिकेवर 6000 कोटींचा आर्थिक भार पडणार असल्यानं विरोध. त्या 14 गावातील लोकांची नवी मुंबईत जाण्याची इच्छा. नरेश म्हस्केंचं वक्तव्य. सरकार हे लोकांसाठी असतं. गणेश नाईकांचे काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील, म्हस्केंची प्रतिक्रिया. आरे कॉलनीतील आदिवासी पाडा पुनर्विकासाकरता म्हाडाच्या माध्यमातून घरं बांधली जाणार. DB रिअल्टी कंपनीकडून ही घरं बांधली जाणार होती. वाशिममध्ये विविध शासकीय कार्यालयांसह शासकीय कर्मचारी निवासस्थानाकडे जवळपास 2 कोटी रुपयांची थकबाकी. पैसे नसल्यानं नागरिकांना सुविधा देण्यात नगरपालिका प्रशासन कमी पडत असल्याचं चित्र. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते. भाजपकडून 3 उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात असणार असल्याची माहिती मिळते. भाजपनं 3 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली. दादाराव केसे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारींना संधी मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा या भाजपच्या कोट्यातल्या आहेत. अपडेट जाणून घेऊयात. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे. अभिषेक, ही तिन्ही नावं भाजपकडनं कन्फर्म आहेत असं समजायचं का? नक्कीच दीपक, सध्याला जर पाहायचं तर विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या जागा जिंकून आल्या होत्या त्यानंतर विधान परिषदेच्या आपल्याला माहिती आहे 5 जागा या रिक्त झालेल्या होत्या आणि त्यापैकी 3 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या कोट्यातल्या आहेत. आता सध्या पाहायचं तर भाजपकडनं 3 उमेदवारांची यादी ही दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांकडनं कळत आहे. सोबतच 3 हे उमेदवार रिंगणात असणार आहे. यापैकी दादाराव केसे असतील, अमरनाथ राजूरकर असतील आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. एकूणच 3 जागा आहे आणि त्यामुळेच नेमकं हे 3 नावं पाठवण्यात आल्याचं देखील कळत आहे. एकूणच पुढे जे 2 नावं असणार आहे ते आपल्याला राष्ट्रवादी आणि दुसरं म्हणजे शिवसेनेच्या कोट्यातलं असण्याचं पाहायला मिळणार. त्यामुळे त्या दोघांकडनं कोण नावं दिली जात आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. सोबतच विरोधकांकडनं कोणती नावं येतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा पुन्हा एकदा सुरू करूया.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित। 18 पैकी 15 संचालकांनी सभापतीच्या विरोधात आणला अविश्वास ठराव। भाजपचे शिवाजी चुंबळे यांच्या गटाची येणार सत्ता। पुणे अश्लील चाळे केल्याप्रकरणी गौरव आहुजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाचा निर्णय। पुण्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजा प्रकरणी पोलिसांनी पब रेस्टॉरंटचे सीसीटीव्ही फुटेजही हाती घेतलं। पुण्यातल्या कोरेगाव पार्क मुंढवा रोडवरील रेस्टॉरंटमध्ये हा गौरव गेलेला होता। गौरव आहुजाला येरोडा पोलिसांनी घटनास्थळी नेऊन या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला। आहुजासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल सुद्धा उपस्थित होता। येत्या 4 ते 5 दिवसात मुंबई पुणे विदर्भासह अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज। हवामान विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन। मुंबईत ठिकठिकाणी नाले सफाईला सुरुवात। मात्र चांदिवली भागातील सफेद पूल नाला कचऱ्यानं भरलेला असल्याचीच माहिती। त्यामुळे आता नाल्यातील जलवाहिनी कचऱ्याला अडसर ठरत असल्यानं नाले सफाई। होळीसाठी अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार। मुंबई महानगरपालिकेचा इशारा। वृक्षतोडीच्या गुन्ह्यासाठी कमीत कमी 1000 ते 5000 रुपयांपर्यंत दंड तसंच 1 आठवडा ते 1 वर्षापर्यंत कैद देखील होण्याची शक्यता। सतेज पाटलांच्या पिंपरी चिंचवडमधील डी.वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल। तपासणीत बॉम्ब सदृश कोणतीच वस्तू आढळली नसल्याची माहिती। नांदेडमधल्या नाळेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांना बाथरूम साफ करण्याला सांगितल्याची घटना। विद्यार्थी बाथरूम साफ करतानाचे व्हिडिओ व्हायरल। मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी। पुण्यात जुन्या भांडणाच्या वादातून पबमध्ये आलेल्या 2 तरुणींना टोळक्यांकडून मारहाण। टोळक्याकडून तरुणीचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न। अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला मालेगाव पोलिसांनी केली अटक। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातली घटना। नाशिक पोलिसांनी म्हस्के गँगच्या म्होरक्याला ठोकल्या बेड्या। नाशिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी। दरोडा चोरी यांसारखे गुन्हे म्हस्केवर दाखल। नागपुरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली न्यायाधीशाची फसवणूक। फॉल्कन इनव्हॉइस डिस्काउंट या कंपनीनं 13,50,000 रुपयांची फसवणूक केल्याचं समोर। बुलढाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हप्तेखोरीमुळे शासनाच्या महसुलात घट। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादानं अवैध दारू विक्रीत मोठी वाढ। अधिकृत दारू विक्रेत्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। यवतमाळमध्ये महिलेकडून देशी कट्ट्यासह जिवंत काडतुस जप्त। महिलेची झाडाझडती करताना आढळला देशी कट्टा। अहिल्यानगरमध्ये भरधाव कार दुकानात घुसली। गाडीचा वेग जास्त असल्यानं चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। आईकडे नशा करण्यासाठी पैसे न दिल्यानं एका 27 वर्षीय तरुणानं सोसायटीतील 13 दुचाकी पेटवून दिल्या। पिंपरी शहरातील पिंपळे निलक या उच्चभ्रू परिसरातली मोरया क्षितिज सोसायटीतली घटना। नागपूर महानगरपालिकेत कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन। अग्निशमन विभागात बेरोजगार तरुणांना संधी देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। औरंगजेबाचं उदात्तीकरण थांबवा या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन। औरंगजेबाच्या निषेधार्थ दिल्या घोषणा। हिंदू एकता सांगली जिल्ह्याच्या वतीनं आंदोलन। वर्ध्यात ओबीसी वसतिगृहाला अनुदान नसल्यानं विद्यार्थ्यांना गेल्या 6 महिन्यांपासून निर्वाह भोजन भत्ता नाही। विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयात ठिय्या मांडला। जामखेडा धरणाच्या जलवाहिनीचं काम ग्रामस्थांनी बंद पाडलं। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेरमधला प्रकार उघडकीस। कसब्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासमोरील रोहित्र स्ट्रक्चर हलवण्यात येणार। आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश। खासदार नारायण राणेंनी निधी मंजूर केला। जेजुरी पाठोपाठ तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्याची मागणी। याबाबत मंदिर महासंघाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार।
पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीची झीज शासनाच्या परवानगीनंतर विठ्ठलाच्या मूर्तीवर लवकरच इपॉक्सी लेप हा लावण्यात येणार. देहूत संत तुकोबांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचं अनावरण. पगडीचा घेराव 22 फुटांचा तर उंची 4 फूट. 450 मीटर सुती कापडापासून ही पगडी साकारण्यात आली. लोककला असलेला तमाशा सुरू असताना काही जण गोंधळ घालतात, महिला कलाकारांची छेडछाड करतात. त्यामुळे मढी यात्रेत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त द्यावा, मढी गावचे सरपंच संजय मरकड यांची मागणी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात राज्यसभेत प्रचंड गोंधळ. तुम्हाला जे काही ठोकायचं आहे ते आम्ही व्यवस्थित ठोकू, आम्ही सरकारलाही ठोकणार, खरगेंचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर. बिहारी गीतानं पंतप्रधानांचं भारतीयांनी केलं स्वागत. मोदी मॉरिशसच्या राष्ट्रीय समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. मॉरिशस दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्ट लुईस येथील सर सिवू सागूर रामगुलाम बॉटनिकल गार्डनमध्ये पुष्पांजली केली अर्पित. बेलाचं रोपही लावले. यावेळेला मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलामही उपस्थित होते. देशाचं नाव भारत आहे, मग भारतच म्हणा. इंडिया हे नाव ब्रिटिशांनी दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचं वक्तव्य. दिल्लीत प्रेरणा शोध संस्थान न्यासाच्या वतीनं आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. तिसरे मूल जन्माला घाला आणि बक्षीस मिळवा. लोकसंख्या वाढीसाठी आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना. तेलुगू देसम पक्षाचे खासदार कालेसेट्टी यांची घोषणा. पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठाच्या भिंतीवर आझाद काश्मीर आणि स्वतंत्र पॅलेस्टाईनचं चित्र. या प्रकरणी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांविरुद्ध एफआयआर दाखल. पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीनं प्रवासी ट्रेन जाफर एक्सप्रेसचं केलं अपहरण. 120 प्रवाशांना ठेवलं ओलीस. ट्रेनमध्ये 500 प्रवासी असल्याची माहिती. पेरू देशामध्ये रेल्वे रुळाजवळ झोपलेल्या व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावला. बचाव पथकानं तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. आफ्रिकन देश काँगोच्या पश्चिमेकडील प्रांत माई डॅनबोन जवळ नदीत बोट उलटून 25 जणांचा मृत्यू. अनेक जण बेपत्ता. बोटीत नगाबोंबी गावातील फुटबॉल खेळाडू होते. ईस्टर्न इंग्लंडच्या किनाऱ्याजवळ ऑइल टँकर आणि मालवाहू जहाजाची टक्कर. अपघातानंतर जहाजाला आग. सर्व 37 क्रू मेंबर सुरक्षित. अर्जेंटिनामध्ये आलेल्या पुरामुळे 6 जणांचा मृत्यू. अनेक नागरिक बेपत्ता. आपत्ती विभागाकडून मदत कार्य सुरू. अर्जेंटिनात मुसळधार पावसामुळे अनेक घरं आणि रस्ते पाण्याखाली. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित. अमेरिकन प्रशासनानं पाकिस्तानचे उच्चाधिकारी के एहसान वॅगन यांना अमेरिकेत प्रवेश नाकारला. व्हिसामध्ये आक्षेपार्ह नोंदी आढळल्यानं त्यांना लॉस एंजेलिस विमानतळावरूनच परत पाठवलं. गाझापट्टीत इस्रायली लष्कराच्या कारवाईत 4 मृत्यू, 16 जण जखमी. आतापर्यंत युद्धात मृत्यू झालेल्या पॅलेस्टाईनी नागरिकांची संख्या 48,467 वर. कतारची राजधानी दोहामध्ये हमास इस्रायल युद्धबंदीच्या मुद्द्यावर होणार चर्चा. या चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवण्यास तयार असल्याची इस्रायल सरकारचे प्रवक्ते डेव्हिड मेन्सर यांची माहिती. पोलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलचा हमासवर दबाव. इस्रायलकडून गाझातील वीज पुरवठा खंडित. गाझापट्टीतील लोकांना पाण्याच्या समस्येचाही सामना करावा लागतोय. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक. सौदी अरेबियात झेलेन्स्की अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांना भेटणार. दरम्यान या बैठकीआधी झेलेन्स्कींनी पत्राद्वारे ट्रम्प यांची माफी मागितली. यूएस सिक्रेट सर्व्हिसचे संचालक म्हणून सीन करन यांची नियुक्ती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी करन हे ट्रम्प यांच्या सुरक्षा दलाचा भाग होते. रोशनी नाडर भारतातील सर्वात श्रीमंत महिला. वडील शिव यांनी HCL कॉर्पमध्ये रोशनी यांना 47% हिस्सा दिला. रोशनी यांच्याकडे 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती. अभिनेत्री रान्या राव सोनं तस्करी प्रकरणात कर्नाटक सरकारनं दिले चौकशीचे आदेश. सोनं तस्करी प्रकरणात रान्या राव तुरुंगात. अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांच्या नेतृत्वात या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार.
आमिर खान आणि रणबीर कपूर एकत्र पडद्यावर दिसणार. आलिया भट्टनं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली माहिती. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट 9 वर्षांनी पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार. 21 मार्च पासून चित्रपटगृहात हा सैराट चित्रपट पुन्हा पाहता येणार. आणि या बातम्यांसोबतच 100 हेडलाईन्स पूर्ण झाल्यात. बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह. त्यामध्ये मला जास्त थकल्यासारखं होतं आणि घाम जास्त येतो. 11 नंतर असं सुस्त वाटलं, झोप येते, पाय दुखणं हे वगैरे जास्त त्रास होत होता. जेव्हापासून मी अमृतनोनी D+ घेत आहे, विकनेस वाटत होता तो कमी झाला आहे. एनर्जेटिक वाटते आहे की लोकांशी बोलताना हे सर्व प्रॉब्लेम पुष्कळसे कमी झालेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी D+. Lights! The all-new Jupiter is more than more. Call alert, navigation and some more. Mileage is much, much more. The all-new Jupiter सादर आहे अगदी नवीन TVS ज्युपिटर, इंडियाचा नवा ज़्यादा ఎక్కువ అధికం దేశీ శాస్త్ర అధిక వధు దేశీ. Hey guys, Amulya's reaching in 5. Amulya who? Clark in Amulya. Bold red diva. No, petal blush PT. तिथे येणार आहे. आता माझा टर्न. Trends don't stop. Stay undefined. Flipkart. Keep flipping. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजंतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. कुठून मटण घ्यायचं हे आम्हाला शिकवणारे तुम्ही नेमके कोण? जितेंद्र आव्हाड यांचा नितेश राणे यांना सवाल. मुद्दाम नवीन वाद उकरून काढले जात आहेत. आव्हाड यांचं टीकास्त्र. कल्याणमधल्या शीळ तळोजा महामार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांचा विरोध. नाईकांचं मुख्यमंत्र्यांना तसं पत्र. गावांच्या समावेशामुळे महानगरपालिकेवरती 6,000 कोटींचा आर्थिक ताण पडणार असल्यामुळे विरोध. त्या 14 गावांमधल्या लोकांची नवी मुंबईमध्ये जाण्याची इच्छा. नरेश म्हस्के यांचं वक्तव्य. सरकार हे लोकांसाठी असतं. गणेश नाईकांचे काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील. म्हस्केंची प्रतिक्रिया. प्रतिभा धंगेकर यांच्यावरती अटकेची टांगती तलवार असल्यामुळे रवींद्र धंगेकर हे शिंदे गटामध्ये गेले. संजय राऊत यांचा आरोप. प्रतिभा धंगेकरांच्या व्यावसायिक जागेवरती वक्फचा दावा निर्माण केला. वायकरांच्या प्रमाणे पक्षप्रवेशासाठी धंगेकरांची कोंडी केल्याचा सुद्धा आरोप. आनंदाचा शिधाचा निवडणूक काळामध्ये उपयोग केला. आता हा आनंदाचा शिधा दुःखाचा झाला. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांचा टोला. हातात गाजर घेऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. सरकार लाडक्या बहिणींना विसरलं. विरोधकांची घोषणाबाजी. नंदुरबार जिल्ह्यामधल्या काही गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचलेली नाही. आमदार आमशा पाडवींनी विधानसभेमध्ये मांडला मुद्दा. येत्या काळामध्ये वीज पुरवठा केला जाईल. मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. विधान भवनामधल्या कर्मचारी तुटवड्याचा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून विधानसभेमध्ये उपस्थित. रिक्त जागा कधीपर्यंत भरणार? मुनगंटीवारांचा विधानसभा अध्यक्षांना सवाल. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. नाना पटोलेंनी मुंडेंच्या राजीनाम्याच्या संदर्भात सभागृहामध्ये विचारलेल्या प्रश्नावरती फडणवीसांचं उत्तर. आदित्य ठाकरेंनी घेतली मंत्री पंकजा मुंडे यांची भेट. पुणे आणि मुंबईतील पर्यावरणीय समस्यांच्या संदर्भात भेट झाल्याची माहिती. नागपूरमधल्या व्हेरायटी चौकामध्ये विदर्भवाद्यांचं बोंबाबोंब आंदोलन. अर्थसंकल्पामध्ये विदर्भाला काहीही मिळालं नाही अशी घोषणाबाजी. स्मार्ट मीटर बळजबरीने लादलं जात असल्याचा सुद्धा. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा भडका उडालाय. त्यातच येत्या 4 ते 5 दिवसात मुंबई, पुण्यासह विदर्भ आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला. यंदा उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेकडून देण्यात आलेली आहे.